नमस्कार मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना यामध्ये पेमेंट भरणा करता वेळेस प्रॉब्लेम हा येत होता। तर यामध्ये काही शेतकऱ्यांचे पेमेंट यामध्ये होत होती, परंतु काही शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवर SMS प्राप्त होऊन सुद्धा यामध्ये पैशाचा भरणा हा त्यामध्ये होत नव्हता। तर तो कशा प्रकारे तर आपण थोडक्यात बघूया। त्यामध्ये बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये ॲप्लिकेशन करंट स्टेटसमध्ये त्या लाभार्थ्याचा जो काही लाभार्थी क्रमांक आहे तो लाभार्थी क्रमांक मी येथे टाकलेला आहे आणि येथे शोधा या बटनावर मी येथे क्लिक करून घेतो। शोधा या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपणास येथे खाली स्क्रोल डाऊन करायचे आहे। स्क्रोल डाऊन केल्याच्यानंतर आपण या लाभार्थीची डिटेल इथे पाहू शकतात आणि आपण इथे सर्वात खाली रक्कम भरणा करा याच्यावर क्लिक केलं तर इथे देयकाची रक्कम भरणा करा तर इथे ब्लँक दाखवले जात होते। तर यामध्ये पैशाचा भरणा हा यामध्ये होत नव्हता। तर मित्रांनो, कधीकधी वेबसाईटला प्रॉब्लेमसुद्धा असतात, तर यासाठी आपणास 1 ते 2 दिवसाचा वेळसुद्धा लागू शकतो। तर 2 ते 3 दिवसानंतर मी या लाभार्थ्याचं स्टेटस येथे चेक करून पाहतो। तर इथे जो काही लाभार्थी क्रमांक आहे तो लाभार्थी क्रमांक टाकतो आणि सर्च या बटनावर क्लिक करतो। सर्च या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर इथे प्रोसीड टू पेमेंट याच्यावर मी क्लिक करून घेतो। तर आपण इथे पाहू शकतात की आपणास तिथे सुरुवातीस पैशाचा भरणा हा यामध्ये होत नव्हता, तर आपणास तिथे ब्लँक माहिती तिथे दाखवली जात होती। तर आता आपण जर स्टेटस जर चेक केले तर इथे जी काही भरणारी रक्कम आहे ती भरणारी रक्कम आपणास इथे आता दाखवली जात आहेत आणि या शेतकऱ्याचा यामध्ये आता पेमेंटचा भरणा हा होणार आहे। तर हे होतं एक ज्या शेतकऱ्यांचे यामध्ये पेमेंट हे होत नव्हते त्यांच्यासाठी एक अपडेट। भेटूया अशाच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।